नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत. मी श्री कोकतर यशस्वी सर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये विविध ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फॉर एक्झाम्पल पोलीस भरती असेल किंवा अन्य कुठल्या परीक्षा असेल त्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इयत्ता 8वी इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 6वी 7वी TSC जे एक्झाम आहे त्या TSC एक्झामसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. आता या व्हिडिओमध्ये काय आहे तर यामध्ये वयवारी हा जो घटक आहे या वयवारी या घटकावरती एकूण 10 टाईपचे प्रश्न जे आहेत ते 10 टाईपचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा. ठीक आहे, चला पहिला प्रश्न काय आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. बघा, प्रश्न असा आहे की नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होतं. नेहाचं वय हे 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल असा साधा सरळ प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत 3, 15, 11 आणि 12. 3, 15, 11 आणि 12. आता इथं काय म्हटलंय बघा, 13 वर्षापूर्वी. काय म्हटलेलं आहे? 13 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. मग मी इथं लिहून घेतो 13 वर्षापूर्वी. बघा, प्रत्येक उदाहरण जे आहे प्रत्येक उदाहरण वयवारीवरचं जे आहे ते असं सोडवायला पाहिजे, तरच तुम्हाला त्यामध्ये परफेक्टनेस येईल. अन्यथा काय होईल, ते जे काही 2 मार्क आहेत ते मार्क आपले जातील. 13 वर्षापूर्वी किती वय होतं? नेहाचं 21 वय होतं. किती वय होतं? 21 वय होतं. तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल असा प्रश्न इथं विचारलेला आहे. पण 13 वर्षापूर्वी जर 21 असेल तर आज नेहाचं वय किती असेल? 21 अधिक 13 जर केलं तर 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 34 वर्ष हे आजचं वय असेल. नेहाचं काय असणार आहे? हे आजचं वय असणार आहे. बरोबर आहे. आता ती 45 वर्षांची कधी होईल, किती वर्षांनी होईल असा प्रश्न विचारला. म्हणजे 34 मध्ये किती मिळाल्यानंतर किंवा 45 वजा 34 जर केलं, 5 मधून 4 गेला 1, 4 मधून 3 गेला 1, म्हणजे 34 अधिक 11 बरोबर काय होणार आहे? 45. याचाच अर्थ असा की ती 11 वर्षांनी काय होणार आहे? 45 वर्षांची होणार आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. कसं काढलं? 13 वर्षापूर्वी हा एक भाग, त्यानंतर आज आणि त्यानंतर हा पुढचा भाग. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा, आता इथं प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा. हा प्रश्न इथं विचारलेला आहे. प्रश्न दिसतोय की नाही बघा जरा. ओके, ठीक आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा हे आपण थोडक्यात इथं समजून घेऊया. कशा पद्धतीने प्रश्न सोडवला पाहिजे. इथं ऑप्शन दिलेले आहेत प्रियंका 20 व दीपिका 14, प्रियंका 20 व दीपिका 14. ठीक आहे. त्यानंतर हा इथं ऑप्शन डबल झालेले आहे. ती थोडंसं मी करेक्शन करतो त्यामध्ये. इथं 20 आणि 14 बरोबर आहे. इथं 14 आणि 20 आहे. इथं काय आहे? 14 आहे आणि इथं 20 आहे. इथं 14 आहे, इथं 20 आहे. ठीक आहे. इथं 24 आणि 34 आहे. इथं 24 आहे आणि इथं 34 आहे. इथं काय दिलेलं आहे? यापैकी नाही म्हटलेलं आहे. इथं आहे यापैकी नाही. थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. यापैकी नाही. 20 आणि 14, 14 आणि 20, इथं 24 आणि 34 यापैकी नाही. हे 2 मेथडनं या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो आपण इथं सोडवू शकतो. कशा पद्धतीनं? आता इथं बघा, प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष म्हटलेलं आहे. मग आता इथं आपण तिसरा ऑप्शन बघूया. इथं 24 आणि 34, 24 म्हटलेलं आहे आणि 34 म्हटलेलं आहे. 4 आणि 4 किती झाले? 8. 3 आणि 2 किती झाले? 5. इथंच बेरीजच त्या ठिकाणी 58 वर्ष जर असेल तर हा ऑप्शन त्या ठिकाणी येणारच नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेलेला आहे. इथं प्रियंका 14 आणि दीपिका 20. इथं काय म्हटलं? प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. प्रियंकाचं वय इथं 14 दिलेलं आहे, दीपिकाचं वय मात्र 20 दिलेलं आहे. प्रियंका मोठी असणार आहे आणि दीपिका ही लहान असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 सुद्धा काय होणार आहे? कट होणार आहे. आलं लक्षात? इथं बघा काय दिलेलं आहे? 20 आणि 14. म्हणजे या ठिकाणी काय राहिलं? दोघांची बेरीज 34 वर्षे. हा ऑप्शन करेक्ट आहे. लॉजिकलनं जर आपण गेलो तर हा ऑप्शन इथं करेक्ट आहे. पण
थेरॉटिकल पार्टनं जर आपण मित्रांनो सोडवत गेलो तर एकही उदाहरण चुकणार नाही, कारण कधी कधी ऑप्शन सुद्धा आपल्याला धोका देऊ शकतात, बरोबर आहे. आता आपण हा थेरॉटिकल पार्टनं काय करूया, उदाहरण सोडूया. आता इथं प्रियंका म्हणून इथं पी घ्यायचं, दीपिका म्हणजे इथं डी घ्यायचं. ठीक आहे, हे दोन अक्षरं जे आहेत तुम्ही कोणत्या प्रकारचे अक्षरं तिथं वापरू शकता. ठीक आहे, यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. ठीक आहे, पी अधिक डी बरोबर किती, 34 वर्ष म्हटलेलं आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजेच पी वजा डी बरोबर किती घ्यायचं, 6 वर्ष. तर त्यांची वय काढा, इथं मी प्लस घेतो. ठीक आहे, इथं बघा अधिक डी वजा डी कॅन्सल झालं. किती सोपा प्रश्न आहे, फक्त काय करायला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. 34 आणि 6, 6 आणि 4 10. ठीक आहे, त्यानंतर 3 आणि 1 4, इथं किती राहिले, 40 राहिले. किती राहिले, 40 राहिले. 1 आणि 1 किती झाले, हे 2 पी. इथं 1 असतो, इथं 1 असतो, 1 आणि 1 झाले 2 पी. इथं 2 गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, भागिले होणार आहे. म्हणजे पी बरोबर 40/2, पी बरोबर बेकबे बेदुने 4 आणि हा 0. किती वर्ष आलं, 20 वर्ष. ठीक आहे, प्रियंका आली 20 वर्षाची, दीपिका आली 14 वर्षाची. ओके, ऑप्शन करेक्ट आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जो आहे तो 1 या ठिकाणी करेक्ट आलेला आहे. ठीक आहे, हा थेरॉटिकल पार्ट आहे, हा लॉजिकलनं आपण सोडवू शकतो. पुढचं उदाहरण बघूया आपण. आता इथं बघा काय म्हटलेलं आहे. ओके, वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर. इयत्ता 5वी स्कॉलरशिपला अशा प्रकारचा प्रश्न आजपर्यंत विचारलेला नाही आहे. जर 2017 पासून 24 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास मी केलेला आहे, त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न तर आलेला नाही आहे. परंतु आला तर काय करायचा, म्हणून 1-2 प्रश्न जे आहेत ते या टाईपमध्ये घेतलेले आहेत. इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये मात्र आहेत. TSC एक्झामला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, फार सोपा प्रश्न आहे. वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 5/3 आहे. त्यांच्या वयांची बेरीज ही किती दिलेली आहे, 72 दिलेली आहे. तर आपल्याला वडिलांचं वय विचारलेलं आहे. वडिलांचं वय या ठिकाणी विचारलेलं आहे. आता काय करायचं, इथं लिहायचं वडील, इथं काय लिहायचं, वडील. फार सोपं आहे, गोंधळून जायचं नाहीये. अत्यंत साधा आणि सिंपल प्रश्न आहे, काहीही याच्यामध्ये अवघड नाही. इथं लिहिलं वडील, त्यानंतर इथं लिहायचं मुलगा. नाहीतर म्हणणार बाबा हे गुणोत्तर दिलेलं आहे, आता कशा पद्धतीने सोडवायचं, काय, काही नाहीये. इथं वडील, इथं मुलगा दिला. ठीक आहे, इथं असे 2 भाग करतो मी. गुणोत्तर किती आहे, 5 आहे आणि इथं 3 आहे. 5/3 आहे. याला काय करायचं, x जोडायचा, याला x जोडायचा. ठीक आहे, यांच्या वयांचे गुणोत्तर किती आलेलं आहे, 5/3 आलेला आहे. म्हणून 5/3 दिला. काय लिहिला, 5/3 दिला. हा एक छोटासा भाग झाला, बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊया. त्यांच्या वयांची बेरीज किती म्हटलंय, 72 वर्ष म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचं वय म्हणजे 5x अधिक 3x, 5x अधिक 3x, 5x अधिक 3x बरोबर किती, 72. 5 आणि 3 किती झाले रे, 8 झाले. 8x बरोबर 72, बरोबर आहे. x बरोबर 72. इथं 8 गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, भागिले होणार आहे. इथं भागिले 8 करूया. x बरोबर 8 × 8, इथे किती होणार आहे, 8 × 9 = 72 होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी किती आलं, 9 आलं. 8 × 8 8 × 9 = 72. इथं आलं 9. x ची किंमत आलेली आहे 9. आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे, वडिलांचं वय विचारलेलं आहे. वडिलांचं वय किती आहे, 5x आहे. म्हणून इथं 5x बरोबर 5 × 9 केलं की 9×5 = 45 वर्ष. कारण याच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह आहे. 45 वर्ष हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन बघा, 48 27 40 45. ऑप्शन नंबर 4 किती घ्यायचं आहे, ऑप्शन नंबर 4. काही एक अत्यंत सोपा प्रश्न आहे. काय, वडील लिहायचं, मुलगा लिहायचं, इथं 5 लिहायचं, इथं 3 लिहायचं. ठीक आहे, याला x जोडायचं आणि दोघांची बेरीज करायची. इथं 8 इकडे गुणिले, इकडे गेल्यावर भागिले करायचं. ओके, हा पुढचा प्रश्न बघूया आता. ठीक आहे, सुरेशचं वय 13 वर्ष आहे. सुरेशचं वय जे आहे ते किती आहे, 13 वर्ष आहे. ठीक आहे, सुरेशचं वय 13 वर्ष आहे. पुढं काय म्हटलेलं आहे, तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा
3 वर्षांनी लहान आहे. इथं ईशा म्हणूया. ईशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर वडिलांचं वय किती? असा थोडासा करेक्शन केलं मी, फक्त नावात बदल केला, बाकी काही केलेलं नाही. ईशाचे वय 13 वर्ष आहे. ईशाचं वय किती आहे? 13 वर्ष आहे. बरोबर आहे. मग इथं मी तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी आईचं वय किती असणार आहे लक्षात घ्या. आईचे वय जे आहे ते आईचे वय हे ईशापेक्षा 24, ईशा आहे 13 वर्षाची, ईशा आहे 13 वर्षाची, म्हणून इथं 13 घ्यायचं, अधिक काय करायचं 24 घ्यायचं. बरोबर आहे. 13 अधिक 24, 13 अधिक 24 म्हणजे आईचं वय किती आलेलं आहे? आईचे वय त्या ठिकाणी आलेले आहे 13 अधिक 24, 4 आणि 3 7, 2 आणि 1 किती 3, 37 वर्ष. किती आलेले? 37 वर्ष. आपल्याला विचारलेलं आहे वडिलांचं वय. आपल्याला काय विचारलंय? वडिलांचं वय. तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी ती लहान आहे. कोण? तिची आई, म्हणजे ईशाची आई. आई ही वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच वडील हे आईपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. म्हणून इथं वडिलांचे वय आपल्याला विचारलंय. मग इथं लिहायचं वडिलांचे वय बरोबर 37 अधिक किती म्हटलेले 3 वर्षांनी, म्हणून अधिक 3 करा. 7 आणि 3 किती झाले? 10. हातच्या गेला 1, 3 आणि 1 किती झाले? 4. म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. 40 वर्ष. किती आले? ऑप्शन नंबर 1 40 वर्ष. समजलं तुम्हाला? अगदी सोपा प्रश्न आहे. इझी क्वेश्चन आहे, फक्त थोडासा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. ओके, पुढील प्रश्न बघूया. उदाहरण दिसतंय तुम्हाला? मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली. फार मोठं गणित दिलेलं आहे, पण फार सोपं आहे. बघा आता कसं सोडवायचं ते. फार सोपं उदाहरण आहे हे. मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष होते. वयांची बेरीज किती म्हटलेलं आहे? 70 वर्ष. आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलांच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्ष होते. तर वडिलांचं वय आणि मुलाचं वय विचारलेलं आहे. आता इथं आपण अशा प्रकारचे जे काही गणित आहेत, अशा प्रकारची गणित ही काही गणित जी आहेत ती पर्यायामधून जरी सोडवली तरी चालतात. पर्यायामधून जरी उदाहरणं सोडवली तरी सुद्धा चालतात. आता आपण हे उदाहरण जे आहे ते पर्यायाच्या माध्यमातून सोडवूया. आता मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष होते. हा एक पार्ट इथं झाला. बरोबर आहे. हा एक पार्ट झाला. नंतर पुढचा पार्ट त्यांनी काय जोडलेला आहे? आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलांच्या वयात मिळवली तर त्यांची बेरीज 95 वर्ष होते. तर वडिलांचं वय आणि मुलाचं वय किती? ठीक आहे. हे 2 भाग मी तुम्हाला इथं करून दाखवले. किती? 2 भाग करून दाखवले. आता आपण थोडंसं ऑप्शन टाईप जे ऑप्शन या ठिकाणी जाऊया. काय येतं बघा की त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष म्हटलेलं आहे. आता इथं पहिल्यांदा कोण दिलाय? वडील. दुसऱ्यांदा कोण दिलेला आहे? मुलगा. पहिला वडील दिलेला आहे, त्यानंतर मुलगा दिलेला आहे. आता हे वडिलांचं वय असेल, हे मुलाचं वय असेल. करेक्ट? हे वडिलांचं वय असेल, ते मुलाचं वय असेल. आता इथं लक्षात घ्या, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलगा कोण आहे? हा आहे. त्याच्या दुप्पट जे आहे म्हणजे 15 दुने किती झाली? 30 झाली. मिळवली तर त्यांच्या वयांची बेरीज 70 आहे. 30 अधिक 30 जर केलं तर उत्तर येत आहे 60. म्हणून हा ऑप्शन त्या ठिकाणी येणार नाही, कारण बेरीज आपल्याला यायला पाहिजे 70. बेरीज किती यायला पाहिजे मित्रांनो? 70 यायला पाहिजे. समजून घ्या. आता आपण नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो नेक्स्ट ऑप्शन चेक करून बघूया. आता इथं हे जे आहे हे आहे मुलाचं वय. याला गुणिले 2 करा, कारण काय म्हटलंय? मुलाच्या वयाची दुप्पट म्हटलेले आहे. म्हणून बेकबे बेदुने 4, हे 40 आलं, हे 30 आलं. मग 30 आणि 40, 30 आणि 40 किती झालं? 70. बरोबर आहे. किती आला? 70 आला. 40, 50, 60, 70 किती वर्ष आलं? 70 वर्ष आलं. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी 30 आणि 20 हा ऑप्शन बरोबर येऊ शकतो. 30 आणि 20 येऊ शकतो का? ठीक आहे. आपण थोडंसं इथं 10 होतं, इथं काय होतं? 10 होतं, पण ते चुकून झालेलं आहे. ठीक आहे. इथं 10 होतं, आपण थोडंसं वेगळा घेऊया. इथं 10 घेऊया, इथं 10 घेऊया. इथं गुणिले 2, 10 दुने 20,
30 आणि 20 किती झालं 50 झालं, म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन येणार नाही. थोडं करेक्शन करा. आता 40 आणि 15 याला गुणिले 2 करा, 15 2 30 झालं आणि हे 40 झालं. 40 50 60 70 वर्ष झाले. ठीक आहे. आता इथं जरी हा बरोबर आहे, हे 40 आणि हे 30 70 वर्ष झालं, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. इथं मुलाचं वय जे आहे हे 15, वडिलांचं वय 15 असू शकत नाही, मुलाचं वय 30 असू शकत नाही, उलटा होऊ शकत नाही, म्हणून हा चौथा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. कविता, सविता व सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती? 2019 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. 2019 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आपण समजून घेऊया कशा पद्धतीनं हे या ठिकाणी सोडवलं पाहिजे. आता बघा, कविता आहे, सविता आहे आणि सलमा आहे. कविता, ठीक आहे, त्यानंतर इथं सविता आणि त्यानंतर इथं कोण आहे? सलमा. ओके, हे तिघे आहेत. आता यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी किती म्हटलेलं आहे? 28 वर्ष होती. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 28 वर्ष होती. लक्षात आलं? 4 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. 4 वर्षापूर्वी. मग आजचं काय असणार आहे? आज त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? याच्यामध्ये कविताचे 4 वर्ष, सविताचे 4 वर्ष, सलमाचे 4 वर्ष, 4 1 4 4 2 8 4 3 12 किती झाले? 12 झाले. मग हे 28 अधिक हे 12 आणि 28 किती झाले बघा? 40 वर्ष. म्हणजे आज या तिघींच्या वयांची बेरीज ही 40 वर्ष असेल. आज या तिघींच्या वयांची बेरीज किती असणार आहे? 40 वर्ष असणार आहे. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती विचारलेलं आहे? परत 4 वर्षानंतर म्हटलेलं आहे. 4 वर्षानंतर बघा, 4 वर्षानंतर काय झालं? कविताचे +4 करा, ठीक आहे, सविताचे +4 करा आणि सलमाचे +4 करा. 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि हे 40 अधिक 12 किती झाले रे? 52. 40 अधिक 12 किती झाले? 52 झाले. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. समजलं तुम्हाला? फार सोपं आहे. 4 वर्षापूर्वी आज आणि हे 4 वर्षानंतर 2019 ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. आता बघा, हा सुद्धा 2018 ला आणि थोडासा लॉंग क्वेश्चन विचारलेला आहे. हा आपण थोडासा पर्यायामधूनच समजून घेऊया. पर्यायामधूनच हा प्रश्न जो आहे तो समजून घेऊया, कारण तुमच्या नवनीतमध्ये किंवा इतर ठिकाणी फार मोठं त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. अगदी शॉर्ट पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न समजून सांगतो. मुलाचे आजचे वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. बघा, 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. मावशी म्हणजे इथपर्यंत एक भाग लक्षात ठेवा. मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. हा दुसरा भाग लक्षात ठेवा. जर आईचे आजचे वय 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षापूर्वीचं वय किती वर्ष असेल? 2018 ला बाळांनो हा विचारलेला प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. हा मोठ्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, कारण त्या पद्धतीचं याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. मुलाचं आजचं वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. मुलाचं मावशीच्या वयाच्या कितीही पट असू द्या, तो आईच्या कितीही पट असू द्या, त्याचं उत्तर जे आहे, त्याचं जे वय आहे ते समान असणार आहे. हा पहिला बेसिक इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी 43 वर्ष, 44 वर्ष, 47 वर्ष आणि 49 वर्ष असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. किती ऑप्शन दिलेले आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे हे कशाचं आहे? मावशीचं 2 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. हे कोणतं वय दिलेलं आहे? मावशीचं 2 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. मग मावशीचं आजचं वय जर या ठिकाणी लक्षात घेतलं, मावशीचं आजचं वय जर आपण लक्षात घेतलं, तर मावशीचं आजचं वय किती होणार आहे? मावशीचे आजचे वय, मावशीचं आजचं वय काय होणार आहे बघा? मावशीचे आजचे वय काय होईल?
लक्षात घ्या, आजचं वय मावशीचं काय होणार आहे. समजा मी 43 घेतलं, पर्याय क्रमांक 1 घेतला. किती घेतला? पर्याय क्रमांक 1. तर काय होणार आहे इथं? 43 अधिक 2 किती होणार आहे? 45 वर्ष होणार आहे. किती वर्ष होणार आहे? 45 वर्ष. हे आलं मावशीचं आजचं वय, 45 वर्ष. ठीक आहे. आता मुलाचं आजचं वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी. मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणून इथं लिहितो मी मुलाचे वय. मुलाचे वय कुणाच्या? मावशीच्या आजच्या वयाच्या. आजचं वय किती आहे? 45. याच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त, म्हणजेच 1/3 2 ने जास्त म्हणून अधिक 2 करायचा. ठीक आहे. इथं बघा 3 एके 3, 3 एके 3, हातचा राहिला 1, 3 5 15, 15 एके 15, 15 आणि हे 2 किती झाले? 15 अधिक 2 उत्तर आलं 17. ठीक आहे. आता जर आईच्या वर्ण जर घेतलं आपण, आईचं पण 17 वर्ष, आईचं घेतल्यानंतर सुद्धा 17 आलं तर आन्सर करेक्ट आहे म्हणायचं, अन्यथा आन्सर चुकीचा आहे असं आपण समजूया. ठीक आहे. मुलाचं आजचं वय या ठिकाणी मावशीच्या आजच्या वयाच्या झालेलं आहे. आता आईच्या वयाच्या आपण काढूया. आता आईचे वय किती आहे? आईचे आजचे वय, आईचे आजचे वय किती आहे या ठिकाणी दिलेलं आहे. 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी. मावशीच्या आईचे वय आहे 42 वर्ष, म्हणजे 42च्या 1/2 पट 4 ने कमी म्हणजेच -4. ठीक आहे. 42च्या 1/2 पट 4 ने कमी म्हणून -4 केला. आता 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 21 1 21, 21 -4 केलं, उत्तर आलं 17. 17 17 समान आलं, 17 17 समान आलं, म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी काय लिहिण्याची अपेक्षा नाहीये. तुम्ही डायरेक्ट सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू शकता. डायरेक्ट सुद्धा उत्तर काढू शकता. तिथं बाकीचं काय लिहायची आवश्यकता नाही. ठीक आहे. ओके. स्क्रीनशॉट काढणार असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूया. पुढील प्रश्न बघूया. आता हा क्वेश्चन बघा काय विचारलाय. कुसुम आजीचे वय त्यांच्या 3 नातींच्या वयांच्या बेरजे एवढे आहे. या चौघींच्या वयांची सरासरी 45 वर्ष असेल तर कुसुम आजीचं वय किती? तर कुसुम आजीचं वय किती असा प्रश्न इथं विचारलेला आहे. आता इथं तिघांच्या सरासरी, प्रथमतः सरासरी म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर करा. सरासरी नेमकं कशाला म्हणायचं? ओके. समजा सचिननं 50 धावा केल्या, सचिननं काय केलं? 50 धावा केल्या. विराटनं त्या ठिकाणी 70 धावा केल्या. ओके. विराटनं 70 धावा केल्या, सचिनने 50 धावा केल्या. ओके. आणि रोहित शर्माने काय केलेलं आहे ते तर 55 धावा केल्या. तर यांच्या धावांची सरासरी किती? सचिन तेंडुलकरनं 50, विराट कोहलीनं 70, रोहित शर्माने 55 धावा केल्या. यांच्या रनांची सरासरी किती? आपण यांची काय करतो बेरीज. 5 5, 7 5 12 आणि 5 किती झाले? 17. बरोबर आहे. आणि याला भागिले करतो 3. ही आली त्यांच्या धावांची सरासरी. ही काय आली? त्यांच्या धावांची सरासरी आली. लक्षात आलं? याला म्हणतो आपण सरासरी. म्हणजे थोडक्यात काय, जेवढे घटक दिलेले आहेत त्या सर्वांची आपण काय करतो बेरीज करतो आणि त्या ठिकाणी जेवढे घटक आहेत त्याला भाग देतो. ओके. कुसुम आजीचं वय त्यांच्या 3 नातींच्या. समजा इथं मी घेतो कुसुम आजी. ओके. कुसुम आजी अधिक 3 नाती म्हटलेलं आहे. 1 नात किंवा ए म्हणूया, इथं बी म्हणूया, इथं सी म्हणूया. ह्या 3 नाती झाल्या ए बी सी. कुसुम आजी या ठिकाणी यांच्या वयांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 भागिले 4 करा. यांच्या वयांची सरासरी आहे 45 वर्ष. किती आहे? सरासरी 45 वर्ष. 1 2 3 4 चौघी आल्या, भागिले 4 केलं. बरोबर. त्यांच्या चौघींच्या वयांची सरासरी 45 वर्षे.
म्हणून इथं 45 लिहिलं. आता काय करायचं, या 4ने याला गुणून टाकायचं. ठीक आहे, कुसुमाजी अधिक ए अधिक बी अधिक सी बरोबर 45 गुणिले 4 करा. 45 गुणिले 4 करून टाका. 5 चोक 20 किंवा 4 पंचे 20, हातचे गेले 2, 4 चोक 16, 17, 18, किती उत्तर आलं, 180 आलं. म्हणजे चौघींच्या वयांची बेरीज 180 आहे. हे करेक्ट झालं. चौघींच्या वयांची बेरीज किती आहे, 180 आहे. ओके. आता काय म्हटलेलं इथं, कंडिशन काय टाकलेलं आहे, कुसुमाजीचं वय त्यांच्या 3 नातींच्या वयांच्या बेरजे एवढे आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आपल्याला भाग 2 करून टाकावं लागणार आहे. 180 भागिले 2 केलं, बे 9 18 आणि हा 0, 90 वर्ष ही कुसुमाजीचं वय असेल. बरोबर आहे. कुसुम आजीचे वय हे किती असणार आहे, 90 वर्ष असणार आहे. आणि बाकीच्या ज्या काही ABC ह्या ज्या 3 नाती आहेत यांचं किती असणार आहे, 90 वर्ष असणार आहे. 90 आणि 90 किती झाले, 180. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट येणार आहे. लक्षात आलं तुमच्या. सोपा प्रश्न होता, समजून घेणं अपेक्षित आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, पुन्हा तोच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. म्हणजे फॉन्ट तोच आहे, फक्त तिथं मध्ये असं 2च होते, आता हे 3 दिलेलं आहे. सेम टू सेम प्रोसेस करायची, काही अडचण नाही आहे. कोणतं उदाहरण होतं बघा, तुम्हाला ते उदाहरण मी दाखवतो. हा हे बघा, सेम टू सेम. इथं 5च 3 दिलेला आहे. बरोबर आहे. तिथं फक्त वेगळं विचारलेलं आहे. सेम टू सेम गणित आहे, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी दिलेली आहे 24 वर्ष. बघा, 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 3:7 दिलेला आहे. 2:3 3:7. तर त्यापैकी लहान व्यक्तीचं वय आपल्याला विचारलेलं आहे. लहान व्यक्तीचं वय या ठिकाणी विचारलेलं आहे. सोपं आहे. 3 व्यक्ती आहे ती. ठीक आहे. मग इथं ए म्हणूया, इथं बी म्हणूया, इथं सी म्हणूया. ओके. ABC. इथं काय म्हटलंय, 2 3 आणि 7. याला x जोडून टाका. याला काय करा, x जोडा. ओके. हा झाला चार्ट तुमचा. हा काय झाला, चार्ट तयार झाला. ठीक आहे. आता काय करायचं आहे, या तिघांची बेरीज करायची. 2x, कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे, सरासरी 24 वर्ष म्हटलेलं आहे. कारण सरासरी किती म्हटलेलं आहे, 24 वर्ष म्हटलेलं आहे. 2x अधिक 3x अधिक 7x याला भागिले 3, कारण 1 2 3 आहेत म्हणून 3 न भाग द्या. यांची सरासरी आहे 24 वर्ष. क्रॉस करून टाका. 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर 24 गुणिले 3. मी डायरेक्ट सविस्तर लिहितो, बाकी हे सगळं लिहायची काही आवश्यकता नाही आहे पेपरमध्ये. 3 चोक 12, हातचा गेला 1, 3 2 6 आणि 1 7, 72 आलं. 3 आणि 2 5. ओके. 5 आणि 7 12x. x बरोबर 72 भागिले 12. x बरोबर 12 1 12 12 72. किती आलं, 6 वर्ष आलं. किती आलं, 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. सर्वात लहान वय जे आहे, सर्वात लहान व्यक्तीचं 6 वर्ष वय असणार आहे. सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असेल, 6 वर्ष. ठीक आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. पुढचं गणित बघा काय दिलेलं आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक दिलेला आहे. त्यांचं एकूण वय 74 वर्ष असेल, तर 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय किती वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय किती वर्ष असेल, अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न सोपा आहे आणि स्कॉलरशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा सुद्धा आहे. आता बघा, आजोबाचं वय समजा आपण x म्हणूया, नातवाचं वय त्या ठिकाणी y म्हणूया. ओके. x आणि y जर म्हटलं तर या ठिकाणी आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. एकूण म्हणजे काय म्हटलं, त्यांचे बेरीज. एकूण म्हणजे काय येणार, बेरीज येणार. एकूण म्हणजे काय येणार, बेरीज येणार. म्हणजे x अधिक y, त्यांचं एकूण वय आलेलं आहे 74 वर्ष. ओके. यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. म्हणजे x वजा y बरोबर किती आहे, 50. x वजा y बरोबर किती येणार, 50 येणार.
ठीक आहे, नेहमीची पद्धत आपली, हा अधिक वाय वजा वाय कॅन्सल होतो, 1 आणि 1 राहतं इथं, 2x बरोबर 4×4 7 आणि 5 12, किती आला तिथं 124 आलं. याला 2 न इकडे भाग द्या, x बरोबर 124 भागिले 2, x बरोबर बेक बे बेसक 12 बेदोने 4, म्हणजे इथं x ची किंमत आलेली आहे 62. परंतु आपल्याला 5 वर्षापूर्वीचं विचारलेलं आहे, किती वर्षापूर्वीचं, 5 वर्षापूर्वीचं विचारलेलं आहे, 5 वर्षापूर्वीचं वय विचारलेलं आहे. म्हणून इथं 62 वजा 5 बरोबर किती येणार आहे 57 वर्ष. ठीक आहे, आजोबाचं वय x म्हणलेलं आहे, x 62 आलतं, ते 5 वर्षापूर्वीचं, म्हणून 62 वजा 5 उत्तर किती आलेलं 57 वर्ष, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. ठीक आहे, ओके. हे प्रश्न आपण सोडून झालेले आहेत. ओके मित्रांनो, या पद्धतीनं जी वयवारी आहे या वयवारीवरती आपण एकूण जवळजवळ 10 प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदरच्या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील शेअर करा. ओके, आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, धन्यवाद.